मला एक सांगा, आता ह्याला फ्युचर आहे का? म्हणजे जसं हे कधी कधी ऑलिम्पिक मध्ये जाईल का? एशियन गेम्स मध्ये तर आलंय ना आता, आणि एशियन गेम्स मध्ये स्पोर्ट्स मेडल स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट्स मेडल स्पोर्ट्स आहे. आम्हाला अतिशय खुशी वाटते सांगायला, मग खूप चांगलं वाटतंय की आमच्या टीमचा एक प्लेअर आहे जो हैदराबादचा आहे, त्यांनी ई फुटबॉल नावाच्या गेम मध्ये भारताला मागच्या वर्षी रिप्रेझेंट केलं एशियन गेम्स मध्ये आणि भारताकरता ब्रॉन्झ मेडल सिक्युअर केलं. आणि तो आता पुढच्या प्रॅक्टिस मध्ये आहे की जेणेकरून आणखीन आपण एशियन गेम्स म्हणजे कन्व्हेन्शनल स्पोर्ट्सच्या एशियन गेम्स मध्ये ई स्पोर्ट्स आलेले आता. हो, वेगळी स्ट्रीम स्टार्ट केली ई स्पोर्ट्सची. अच्छा, म्हणजे एशियन ई स्पोर्ट्स असं केलंय. असं ऑलिम्पिक पण होईल असं आता डिस्कशन असे चालू आहेत की आफ्टर फ्यू इयर्स की ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा ई स्पोर्ट्सचं इन्क्लुजन होणार आहे. आणि यालाच थोडंसं ऍडिशन आता आपल्या गव्हर्नमेंट लेवलला सुद्धा एफर्ट्स दिसायला लागलेत. आता रिसेंटली बिहारमध्ये खेलो इंडिया नावाचा आपला जो इव्हेंट आहे नॅशनल लेवलचा, तर त्याच्यामध्ये एक स्पेशल सेगमेंट काढलं होतं ई स्पोर्ट्स करता, ज्याचं नाव दिलं होतं डेमो स्पोर्ट्स. कारण का अजून हा प्रूव्हन व्हायचा आहे, म्हणजे इकडे प्रूव्ह व्हायचा आहे. मग त्या डेमो स्पोर्ट्स अंडर ई स्पोर्ट्सचे अतिशय छान प्रकारे ऍक्टिव्हिटी झाल्या.